गेले अनेक दिवसांपासून अवैध धंद्यासंदर्भात जिल्हा परिषद पूनमगेट येथे उपोषणास बसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता सुहास कदम यांना माजी गृहमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी आंदोलनस्थळाला भेट देत अवैध धंद्याविरोधात सुहास कदम यांना समर्थनाचे पत्र देऊन पाठिंबा दिला। याबाबत अधिक माहिती त्यांनी माध्यमाशी बोलताना दिली। घेतलेला आहे सुहास कदम यांनी। तर ग्रामीण भागात देखील तुम्ही फिरताय नेहमी, तुम्हाला चांगला अनुभव ग्रामीण भागाचा। तर ग्रामीण भागात देखील आहेत का अवैध धंदे? हो, ग्रामीण भागात तर भरपूर आहेत। सोलापूर शहरात जसे आहे तसं ग्रामीण भागात म्हणून भरपूर अवैध धंदे आहेत। पण एवढं 8-8 दिवस उपोषणाला बसते आणि त्या करते तरी पण प्रशासन काही त्याची दखल घेत नाही, ही फार गंभीर बाब आहे। आणि पोलिसावर कोणाचा दबाव आहे एवढा हेच आम्हाला समजून घ्यायचं आहे। मगाशीच बोललो मी पत्रकार परिषदेमध्ये, आम्ही सर्व बाबी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर काढणार आहे आणि हे सगळे निवेदन देऊन शिंदे साहेबांना घेऊनच आम्ही CM साहेबांना भेटणार आहे। वस्तुस्थिती काय चाललं काय नाही, त्यांच्या कानापर्यंत आहे की नाही, काय हे खालचे लोकच काय नाटकं चालवलेत याचं कुठंतरी पर्दाफाश व्हायला पाहिजे। म्हणून त्यासाठी आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटणार आहे, सविस्तर निवेदन देणार आहे। तुम्ही गृहराज्यमंत्री होता महाराष्ट्राचे, त्यावेळेचा अनुभव आणि आत्ताचा गृहराज्यमंत्री म्हणजे हा मंत्रालय कसं वाटतं तुम्हाला? नाही, त्यावेळी असं नव्हतं। आम्ही पोलीस स्टेशनच्या कारभारात कधी हस्तक्षेप केलं नाही। इथं प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप आहे। सगळे सांगतात वरनं दबाव आहे। अरे तुमचं काम आहे पोलिसांचं, जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या असू द्या किंवा शहरातल्या असू द्या किंवा सामान्य जनता जी पीडित आहे, तिथं अन्याय होत आहे, तिथं दखल घ्यायला पाहिजे। दखल घेऊन त्याचं काहीतरी निस्तारायला पाहिजे। ते सगळं हे सोडून उगी जे अन्याय करते त्यांच्याच पाठीशी राहायचं आणि बेकायदेशीर सगळं कामं करायचं। आता परवा मग अक्कलकोटचं उदाहरण सांगितलं तुम्हाला मी, काही परवानगी नसताना पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांनी ते बेकायदेशीर बांधकाम केलं। म्हणजे पोलीस कशाप्रमाणे वागवलेत आणि कुणाच्या सांगण्यानं वागवलेत हेच आम्हाला कळेना झाले। म्हणून त्यासाठी एक मोठं आंदोलन आम्हाला भविष्यकाळामध्ये उभं राहावं लागणार आहे। आम्ही सनदशीर मार्गाने जो पहिलं सगळे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना सगळं माहिती देऊ, निवेदन देऊ। आता ह्यांनी दिले, स्मरणपत्र दिले। आता ह्यांनी पण आमचं मित्र पक्षाचं म्हणजे मित्र पक्षाचं जेवढं दखल जर होत नसेल शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचं, मग त्याला अर्थ काय आहे त्याला? म्हणून त्यासाठी सर्व गोष्टी आम्ही CM साहेबांच्या कानावर घालू। गट पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तथा मुख्य प्रवक्ता सोलापूर शहर आमचे सहकारी सुहासजी विजय कदम यांनी बेमुदत आमरण उपोषण त्या ठिकाणी घेतलेलं आहे। सुरुवात केली त्या उपोषणास आम्ही त्या ठिकाणी शिवसेना म्हणून मित्रपक्ष त्यांच्या या उपोषणाच्या निर्णयाला पाठिंबा देतो आहे। त्यांनी अतिशय समाजातील ज्वलंत आणि भावनिक आणि संवेदनशील विषयाला हात घातलेला आहे आणि अशा विषयाच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन चालू केलं आहे। खरं कौतुकास्पद आहे आणि ते आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे समाजासाठी। खरोखर आज या सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये त्या ठिकाणी लोकशाहीचं राज्य चालू आहे का हुकुमशाहीचं चालू आहे हा प्रश्न पडलेला आहे। अनेक राजरोस अनधिकृत धंदे, व त्याच्यामध्ये मटका असेल, जुगाराचा धंदा असेल, त्या ठिकाणी गांजा असेल, दारू तस्करीचा विषय असेल, त्या ठिकाणी क्लब असतील, अशा अनेक गोष्टी, डान्स बार असतील, अनधिकृत वेश्या व्यवसायाचे उद्योग असतील, असे सर्रासपणे व्हिडिओ गेम, चक्री गेम, असे भूमाफिया, ड्रग माफिया, असे अनेक उद्योग त्या ठिकाणी इथे चालू आहेत आणि सातत्यानं त्या ठिकाणी याला आश्रय कोण देतं आहे याचा जर का आपण शोध घेतला तर मला वाटतं आपले डोळे विस्फारण्यासारखे त्या ठिकाणी चेहरे आणि नावं समोर येते। आणि म्हणून सातत्यानं त्या ठिकाणी आम्ही सनदशील मार्गानं संबंधित अधिकाऱ्यांशी, पोलीस आयुक्तांशी या विषयावरती सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत असताना, याचा गांभीर्य सांगत असताना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी याची दखल घेतली जात नाही आहे। आणि म्हणून काही लोकप्रतिनिधींना अशी माहिती मिळते आहे
की महिन्याला काही लोकांना त्या ठिकाणी गल्लेलठ्ठ असे त्या ठिकाणी हप्ते जात आहेत आणि म्हणूनच का नक्कीच त्या ठिकाणी असे लोकप्रतिनिधी या गोष्टीला पाठीशी घालतायत का? आणि म्हणून प्रशासन त्या ठिकाणी आपलं स्वतःचंही उकळ पांढरं करून घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला जनतेच्या खिशातून जो शासनाचा महसूल गोळवतो त्यातून आपलं घर परपंच आणि पगार मिळत असताना देखील त्या ठिकाणी ज्या मायबाप जनतेशी प्रामाणिक राहायचं असताना देखील त्या मायबाप जनतेशी अप्रामाणिकपणा राहून त्या ठिकाणी या गोष्टीच्या विरोधामध्ये आवाज उठवल, त्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणे, त्याला त्यांच्या गुंडांकरवी वसूलदारांच्या माध्यमातून त्यांनी पाळलेल्या वसूलदारांच्या गुंडांच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, हातपाय मोडण्याची भाषा करणे, असे सगळे सर्रास प्रकार त्या ठिकाणी होत आहेत. आत्ताच आमचे सुहासजी त्या ठिकाणी कदम यांनासुद्धा त्या ठिकाणी धमक्या आलेल्या आहेत. सुहासजींना मी नक्कीच आपल्या माध्यमातून सांगेल, सुहासजी आपण बिलकुल काळजी करू नका. शिवसैनिक म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आपल्या पाठीशी आहेत. खोटे गुन्हे दाखल काले केला आणि आपल्या केसाला धक्का तर त्या ठिकाणी आमच्या काळजाला धक्का. जर आपण सनदशीर मार्गानं त्या ठिकाणी जात असताना जर आपल्यावर कुठले खोटे गुन्हे दाखल असेल तर वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा उतरायला मागं पुढं पाहणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो आहे. नक्कीच एखादा चांगला प्रश्न घेऊन जर समाजातील एक समाज बांधव त्या ठिकाणी उतरत असेल तर मला माध्यमांनासुद्धा त्या ठिकाणी विनंती आहे की आपणसुद्धा अशा चांगल्या विषय घेऊन पुढे येणाऱ्या तरुणांच्या पाठीमागं आणि अशा लोकांच्या पाठीमागं आपणसुद्धा तितक्याच ताकदीनं मोठ्यानं उभं राहिलं पाहिजे. कारण का लोकशाहीतला चौथा स्तंभ आपण आहेत आणि आपल्याकडे देखील त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. सगळे जरी का त्या स्तंभ गडाडले तर एक स्तंभ नक्कीच त्या ठिकाणी उभा राहू शकतो आणि तो म्हणजे मला वाटतं त्या ठिकाणी आपला आहे. शिंदे साहेबांकडे काय हा मुद्दा मांडणार आहे? नक्कीच हेच आता उद्या आम्ही अक्कलकोटच्या विषयावरती आमचं शिष्टमंडळ जाणार आहे. त्याच्यामध्ये सुहासजी कदम साहेबांच्या आमरण उपोषणाचा देखील हा मुद्दा, अवैध व्यवसायाच्या विरोधातला जे त्यांनी उपोषण घेतलं याच्यावरती सुद्धा आम्ही चर्चा करू. त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांना कशा पद्धतीनं या ठिकाणी काय कारभार चाललेला आहे, कशा पद्धतीनं अनधिकृत गोष्टी चाललेल्या आहेत आणि या गोष्टीवरती आम्ही साहेबांच्या कानावर घालू. आणि नक्कीच मला वाटतं मला आशा आहे की नक्कीच आपण जे सुहासजी ज्या विषय आपण घेऊन गेला त्याच्यात नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी आश्वासक असं त्या ठिकाणी मार्ग निघाले चालू आहे. 8वा दिवस आहे आणि तरीसुद्धा प्रशासनानं गेंड्याच्या कातड्याप्रमाणे त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपीचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थावरती त्या ठिकाणी या आंदोलनाला जर का आश्वासन दिलं तर गदा पोचू शकते, आपलं नुकसान होऊ शकतं, आपल्याला मिळणारा त्यातला जो लाभ आहे त्या लाभापासून वंचित राहू शकतं. म्हणून एखाद्या उपोषणकर्त्याला त्या ठिकाणी कसं त्याची मानसिकता संपवायची आणि त्या ठिकाणी त्याच्यापासून त्याला कसं प्रवृत्त करायचं किंवा त्याला त्या ठिकाणी त्याच्या भूमिकेपासून त्याला त्या ठिकाणी बाजूला न्यायचं, अशा पद्धतीनं भूमिका या ठिकाणी प्रशासनाने घेतलं आहे. प्रशासनाने जर वेळीत या उपोषणाची सुहासजी कदम साहेबांच्या दखल नाही घेतली तर आम्ही तेवढ्याच ताकदीनं सुहासजींच्या बरोबरती उभा राहू आणि मग नंतर मात्र आपल्याला खूप. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.